राज्य महिला आयोग की बैठक पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस नेता और पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने भाजपा नेता नीलम गोर्हे की कड़ी आलोचना की है। उन्होंने आरोप लगाया कि नीलम गोर्हे लगातार कहती हैं कि महिला आयोग बहुत काम कर रहा है, लेकिन असल में वो अपना ही भला सोचती है। महिलाओं के मुद्दे पर राजनीति बंद करने की बात करते हुए यशोमती ठाकुर ने कहा कि महिलाओं की समस्याओं पर कुछ दिन बात की जाती है और फिर भूल जाते हैं। सत्ता में बैठे लोगों को अपनी बुद्धि का इस्तेमाल करना चाहिए। उन्होंने जोर देकर कहा कि शक्ति अधिनियम लागू किया जाना चाहिए। महिला आयोग की बैठक विभाग स्तर पर होनी चाहिए और आयोग के अध्यक्ष की नियुक्ति करते समय कानूनी जानकारी रखने वालों को ही मौका दिया जाना चाहिए। उन्होंने ये भी कहा कि विदर्भ और मराठवाड़ा में सक्षम महिलाएं हैं। बरं, आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद दोन केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे. त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता, नीलमताई तर दिवसभर राजकारण करतात. ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं. पण ठीक आहे, तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या. पण मराठवाडा असो, विदर्भ असो, या इथं पण आहेत ना सक्षम महिला आणि भरपूर सारं कामही इथं या ठिकाणी केलं जात आहे. विजयाताई बागडे असो, त्या आमच्या अकोल्याच्या ताई आहेत, त्या आहेत. आम्ही सगळे आहोत. भरपूर सारे लोकं या ठिकाणी आहेत, ज्यांनी महिला आयोगमध्ये महिलांच्या विषयावर काम केलेलं आहे. खरं शक्ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, तेही त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलेलं आहे. माझं असं प्रामुख्याने मत आहे, की ह्याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे. महिला आयोगाचे डिव्हिजनल लेव्हलवर जे काही मीटिंगा व्हायला पाहिजे, जे काही हिअरिंग व्हायला पाहिजे, त्या झाल्या पाहिजे आणि राजकारण विरहित महिलांच्या समस्याकडे आपण बघितलं पाहिजे.